आपण कार्यकारण सिद्धांत या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये बघत आहोत. जरपोक्त कार्यकारण भाव किती सांगितले त्यांनी, तर 10 सांगितलेले आहेत. आपण आता वन बाय वन बघू काय आहे. पहिला काय आहे, कारण, करण, कार्ययोनी, कार्य, कार्यफल, अनुबंध, देश, काल, प्रवृत्ती आणि उपाय. ठीक आहे, हे 10 त्यांनी सांगितले. आपण आता वन बाय वन बघूया की याचं मिनिंग काय आहे. ठीक आहे, कारण म्हणजेच काय म्हटलेलं आहे यांनी, तर जे कार्य करतो त्याला आपण काय म्हणतो, कर्ता असं म्हणत असतो. उदाहरण काय त्यांनी, कुंभार किंवा वैद्य इत्यादी जो कार्य करतो त्याला काय म्हणतो आपण, तर कारण असं म्हणत असतो. त्यालाच काय म्हणतो आपण, हेतू म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, कर्ता असं म्हणत असतो. म्हणजे रोगाचा नाश करणारा कारण हा वैद्य काय आहे, तर कर्ता आहे असं त्यांनी म्हटले. सेकंड काय आहे, करण. करण म्हणजेच काय म्हटलं यांनी, तर कार्य उत्पत्तीसाठी कर्ता ज्या उपकरणांचा किंवा ज्या उपकरणांचा तो उपयोग करतो त्याला काय म्हणतो आपण, करण. करण म्हणजेच काय, तर साधन असं आपण म्हणत असतो. उदाहरण काय दिले यांनी इथे, तर घट बनवण्यासाठी कुंभार काय करतो, चक्रदंडाचा वापर करत असतो. किंवा रोगाच्या नाशासाठी आपण काय करतो, औषधांचा उपयोग करत असतो. ते काय आहे, साधन काय आहे, ते रोगनाशासाठी, तर औषध हे काय कारण आहे. ठीक आहे, आता कार्ययोनी. कार्ययोनी म्हणजेच काय, तर चक्रपाणीने कार्ययोनीला काय म्हटलेलं आहे, समवायी कारण असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्याशिवाय रोगाची उत्पत्ती होऊ शकत नाही. तर समवायी कारण म्हणजे यांनी उदाहरण काय दिले, ते धातू वैषम्य हा व्याधीचे काय आहे, तर कार्ययोनी आहे. म्हणजे धातू वैषम्य असेल तरच आपल्या बॉडीमध्ये काय होते, शरीरामध्ये व्याधीची उत्पत्ती होते. नेक्स्ट काय आहे, कार्य. कार्य म्हणजे काय म्हटलं यांनी, ज्याच्या उत्पत्तीसाठी कर्ता प्रवृत्त होतो त्याला काय म्हणतात, कार्य म्हणतात. उदाहरण दिले यांनी इथे, धातुसाम्यता हे कार्य वैद्याला सपोज प्रस्थापित करायचं असते. म्हणजे त्याचं कार्य काय, रोगाचं शमन करणे. ठीक आहे, हे त्याचं काय आहे, लक्षण आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे कार्यफल. कार्यफल म्हणजेच काय, तर ज्याच्या प्रयोजनासाठी कार्याचा आरंभ केलेला असतो ते कारण म्हणजेच काय, तर कार्यफल. उदाहरणार्थ आपण स्वर्गप्राप्तीसाठी केलं यज्ञ. ठीक आहे, किंवा धातुसाम्यतेमुळे उत्पन्न होणारे सुख म्हणजेच काय आहे, तर रोगासाठी काय आहे, ते कार्यफल आहे. नेक्स्ट काय आहे, अनुबंध. अनुबंध म्हणजेच काय, तर कार्य केल्यानंतर कार्याद्वारा चांगले किंवा वाईट फळ कर्त्याला अवश्य भोगावे लागत असते त्यालाच काय म्हटलं आहे, अनुबंध. ठीक आहे, किंवा यांनी अनुबंध कशाला म्हटलं आहे, तर आयुला यांनी अनुबंध म्हटलेलं आहे. उदाहरण काय दिले येते, तर रुग्णाच्या आयुष्याचे रक्षण करणे हे काय आहे, अनुबंध. उदाहरण काय येते, रुग्णांच्या आयुष्याचे रक्षण करणे हे काय आहे, तर आपल्यासाठी अनुबंध आहे. आता देश. देश काय म्हटल्याने अधिष्ठान किंवा आधाराला आपण काय म्हणतो, देश असं म्हणत असतो. म्हणजे कार्य उत्पत्तीसाठी जे स्थळ आहे त्याला आपण काय म्हणतो, देश म्हणत असतो. देश दोन प्रकारचा असू शकतो, एक आतुर देश असू शकतो. ठीक आहे, नंतर काल. काल काय म्हटलं यांनी, जो ऋतू, मास, अयन, वर्ष इत्यादी किंवा स्वयं परिमाण परिवर्तनशील आहे किंवा कार्य उत्पत्ती ज्या काळामध्ये झालेली आहे तो काय आहे, तर काळ आहे. ठीक आहे, नंतर प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणजेच काय, तर चिकित्सेच्या समारंभाला आपण काय म्हणतो, प्रवृत्ती असं म्हणतो. उदाहरण दिले यांनी, भीषक, आतुर, औषध, परिचारक हे कार्य घडून आणण्यासाठी कर्त्याने केलेली क्रिया. म्हणजे उदाहरण दिले, रुग्णपरीक्षा करणे, औषधांची योजना करणे इत्यादी काय आहेत, तर प्रवृत्ती आहेत. नंतर उपाय. उपायमध्ये काय म्हटलं यांनी, चतुष्पादाच्या उत्तमतेला काय म्हणतात, उपाय म्हणतात. अर्थात चारही पाद आपल्या कार्याला क्रियाद्वारा आपले कार्य करण्यास तत्पर राहतात. उदाहरणार्थ शोधन करणे, शमन, स्नेहन इत्यादी योजना करणे हे काय आहे, तर वेगवेगळे उपाय आहेत. आता एका एक्झाम्पलच्या थ्रू यांनी जो चरकोक्त कार्यकारण भाव आहे हा स्पष्ट केलेला आहे. कशाप्रकारे, याच्यामध्ये कर्ता काय सांगितलेलं आहे, कारण, तर वैद्य सांगितलेलं आहे. करण काय आहे त्याचं, तर औषध हे काय, हे साधन आहे. नंतर कार्ययोनी. कार्ययोनी काय आहे, तर रोग आहे. कार्य काय आहे, तर आपल्याला काय करायचं, धातुसाम्यता त्याच्यामध्ये प्रस्थापित करायची आहे. आता कार्यफल काय भेटणार आहे आपल्याला याच्यानंतर, तर चिकित्सेनंतर रोग्याला होणारी जी सुखप्राप्ती आहे ते काय आहे, कार्यफल. नंतर अनुबंध. अनुबंध म्हणजेच काय, तर चिकित्सा करणे. देश काय आहे, तर देश दोन प्रकारचा असू शकतो, एक देश आणि एक रोग्याचं शरीर. नंतर काल. काल म्हणजेच काय, तर चिकित्सेची किंवा आतुराची अवस्था जी आहे ती. प्रवृत्ती म्हणजेच काय, तर निदान करून औषध देण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रवृत्ती असं म्हणत असतो. उपाय काय केले आपण त्याच्यासाठी, तर नस्य, लेप, प्रलेप, वमन, स्नेहन इत्यादी काय केले आपण, उपाय केले. अशा प्रकारे यांनी चरकोक्त कार्यकारण भाव स्पष्ट केलेला आहे. आता आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे, आपण कार्यकारण भाव का बघत आहे पदार्थ विज्ञानमध्ये, याला इम्पॉर्टन्स का दिलं आहे यांनी एवढं, तर यांचं म्हणणं काय आहे, तर कोणत्याही कार्याची उत्पत्ती कशामुळे होत असते, तर कारणामुळे होत असते. म्हणजे असं कोणतंच कार्य नाही जे कारणाशिवाय उत्पन्न होतं. म्हणजे कार्य उत्पत्तीसाठी आपल्याला कारण लागतेच. कारणापासून कशाची उत्पत्ती होते, तर कार्याची उत्पत्ती होत असते नेहमी. नंतर काय म्हणते, सांख्याने काय म्हटलेलं आहे, ज्या प्रकारचं कारण असते त्याच प्रकारचं कार्य उत्पन्न होते. हा काय आहे, कार्यकारण भावाचा सिद्धांत आहे. नेक्स्ट काय आहे, तर स्वस्थवृत्ताचे पालन केल्याने काय होते, स्वास्थ्याचे रक्षण होते. नंतर यांनी काय म्हटलेलं आहे, असात्मेंद्रियार्थ संयोग, परिमाण आणि प्रज्ञापराध हे काय रोगाचे कारण आहेत.
आणि दोष तुच्छ समूर्चना जर झाली त्यांची तर त्याच्या कारण स्वरूपात काय होतं, कार्यरूपात व्याधीची उत्पत्ती होते. नंतर धातू साम्य हे काय, सुखप्राप्तीचे कारण आहे. ठीक आहे, अशा प्रकारे यांनी कार्यकारण भाव आपल्याला सांगितलेला आहे, महत्त्व त्याचं. नेक्स्ट काय आहे, सर्व भावांची वृद्धी सामान्याने होते व विशेषाने काय होतो, ऱ्हास होतो. यालाच काय म्हणतात, सामान्य विशेष सिद्धांत. यांनी काय म्हटलं, यांनी चरकांनी जो साम्य वैषम्य सिद्धांत आधारित आहे तो स्वभावपरमवाद जो आहे तो पण कशावर आधारित, ते कार्यकारण सिद्धांतावरच आधारित आहे. नेक्स्ट काय आहे, सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, समवाय हे जे षड पदार्थ आहे यालाच काय म्हटलं आयुर्वेदाचा. तर आयुर्वेदाच्या कार्याला काय आहे, तर हे कारण आहेत. हे जे पदार्थ आहेत सामान्य, विशेष, गुण, द्रव्य आणि समवाय. ठीक आहे, हे काय आहेत, तर कारण आहेत आयुर्वेदाच्या कार्यासाठी. ठीक आहे, इथे आपला जो लास्टचा टॉपिक होता कार्यकारण सिद्धांत, याच्यामध्ये आपण पार्ट 2 मध्ये सुद्धा बघितलं. हा जो टॉपिक होता चरकोक्त कार्यकारण भाव, इथे आपला संपलेला आहे. याच्या जे नोट्स आहेत ते तुम्हाला आयुर्नोट ॲपवरती अवेलेबल राहतील. तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, थँक्यू.